मोरे सर नेमकं कोर्टात याचिका काय होती? कारण मंगेश हसन म्हणणं असं की त्यांनी JR चॅलेंजेस केलेलं नव्हतं. नेमकं कोर्टात याचिका काय होती? प्रमोद तसं नाही, तो म्हणतो ते बरोबर आहे. त्यांची याचिका अशी होती की मुंबई उच्च न्यायालयामध्ये टाइम बाउंड हिअरिंग करण्यात यावी, अशीच याचिका होती का? हो बरोबर आहे. ती याचिका त्यांनी फेटाळली गेली. बरोबर आहे. काय झालं कोर्टामध्ये? 2 सप्टेंबर 2025ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने जो शासन निर्णय काढला तो असा काढला की मराठ्यांना OBC मधून आरक्षण देण्यात यावं आणि त्या गव्हर्नमेंट रिझॉल्यूशनच्या अगेन्स्ट काही याचिकाकर्ते हे हायकोर्टमध्ये आले होते की त्या शासन निर्णयाला स्टे देण्यात यावा, परंतु हायकोर्टने त्यांचा स्टे मागणीला नकार दिला आणि मॅटर हे नोव्हेंबरमध्ये पोस्ट केलं. त्या ऑर्डरच्या विरोधात काही याचिकाकर्ते हे सर्वोच्च न्यायालयात आले आणि त्यांचं म्हणणं असं होतं की एकतर 2 सप्टेंबरच्या JRला स्टे मिळावा, दुसरं त्यांची हिअरिंग लवकरात लवकर घेण्यात यावी, तिसरं त्यांचं जे पिटिशन आहे ते दुसऱ्या पिटिशनसोबत त्याग करण्यात यावं. या 3 प्रमुख मागण्या त्यांच्या होत्या, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं की सर्वोच्च न्यायालय हे हायकोर्टच्या कामकाजामध्ये इंटरफिअर करत नाही. सुप्रीम कोर्टचा सुपरवायझरी ज्युरिडिक्शन हायकोर्टवरती नाही. हायकोर्ट जे योग्य निर्णय आहे ते घेईल आणि हायकोर्टने योग्य निर्णय घेतलेला आहे. मराठ्यांना OBC मधून आरक्षण चालू आहे, सर्टिफिकेट मिळत आहेत, मिळणार आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठ्यांच्या बाजूनी कायदेशीर लढाई लढलेली आहे आणि ती जिंकलेली पण आहे. हायकोर्टमध्ये सुद्धा त्यांच्या ज्या याचिका आहेत त्याच्या विरोधात आम्ही कायदेशीर लढाई लढणार आणि ती जिंकणारही. थँक्यू सर. ओके. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.